नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच पात्र लाभार्थ्याने अर्ज सादर केले आहेत. काही जणांचे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहेत, तरी काही जणांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत व काही जणांचे अर्ज रिजेक्टमध्ये दाखवत आहेत. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज अप्रूव्हल झाले आहेत अशाने आता हे काम करायचे आहे, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर त्याने सर्वप्रथम आपण जो अर्ज भरते वेळेस जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तो DBT लिंक आहे का हे तपासायचं आहे. तर हे कसे तपासणार, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरते वेळेस आपण जो अकाउंट नंबर दिलेला आहे तो अकाउंट नंबर DBTशी लिंक आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गूगल सर्च बारमध्ये आधार असे टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्वप्रथम येणाऱ्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर असं आपल्यासमोर पेज ओपन होईल. त्यामध्ये आधार सेवा, आधारधारकासाठी सेवा हे ऑप्शन आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस येणार आहे. यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर यामध्ये आधार लिंकिंग स्थिती, आधार व बँक खाते जोडण्याची स्थिती तपासा हे ऑप्शन आहे. यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस आता येणार आहे. यामध्ये लॉग इन असे एक ऑप्शन आहे. ह्या लॉग इन ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. यामध्ये आपला आधार नंबर टाकून खाली कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा जसे तसे टाकून OTP लॉग इन घ्यायचे आहे. त्यानंतर आपली बँकेची सर्व माहिती इथे दाखवत आहे.